नमस्कार. माझे आदरणीय काका बसवराज शंकरप्पा कडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रकाशित झालेल्या ग्रंथयात्री या पुस्तकाचं ऑडिओ स्वरूप आपण आता ऐकणार आहात. ग्रंथयात्री संपादक माझे ज्येष्ठ बंधू रवी कडगे, प्रकाशक आहेत इसाप प्रकाशन नांदेड. लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथून डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचं मनोगत मी आता वाचन करत आहे. प्रिय श्री रवीजी कडगे, सप्रेम नमस्कार. आपले पूज्य पिताश्री व आम्हा सर्वांचे आदरणीय कडगे काका मागील वर्षी यांचे दुःखद निधन झाल्याचे समजले व आम्हा सर्व आमटे परिवाराला तसेच सर्व कार्यकर्त्यांना अतीव दुःख झाले. कडगे काका हे अनेकांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान व बलस्थान होते. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. कडगे काकांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त कडगे परिवार व कडगे काकांचे हितचिंतक या सर्वांनी मिळून ग्रंथयात्री हा कडगे काकांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा व त्यांच्याबद्दलच्या आठवणींचा संग्रह तयार केल्याचे समजले व त्याचे प्रकाशन माझ्या हस्ते करण्याचे निमंत्रण मिळाले. या प्रसंगी होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास मला नक्कीच आनंद झाला असता, परंतु माझ्या व्यस्त कार्यक्रमामुळे या कार्यक्रमास मी उपस्थित राहू शकत नाही. याबद्दल मला खेद वाटतो. तथापि हा कार्यक्रम अत्यंत साजरा व देखणा होईल. तसेच या कार्यक्रमातून कडगे काकांचे विचार सर्व समाजापर्यंत जातील याबद्दल मला शंका नाही. यानिमित्त स्वर्गीय कडगे काकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन व या प्रकाशन कार्यक्रमास माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आपला शुभचिंतक डॉक्टर प्रकाश बाबा आमटे. ऐकूयात संपादकांचे मनोगत. संपादकीय तीर्थरूप अण्णा म्हणजेच बसवराज शंकरप्पा कडगे माझे वडील, ज्यांना आम्ही सर्वजण अण्णा या नावाने हाक मारतो. अण्णांच्या आमच्यातून अचानक निघून जाण्याने आमचे संपूर्ण कुटुंब सैरभैर झाले. अण्णा म्हणजे माझे वडील, माझे मार्गदर्शक, माझे गुरु, माझे आणि आपणा सर्वांचे आदर्श होते, आपणा सर्वांचे आधारवड. त्यांचे आपल्यात नसणे म्हणजे काहीतरी हरवल्यासारखे आहे. त्यांच्या जाण्याने मी खूप अस्वस्थ झालो, खूप बेचैन आणि काहीतरी गमावल्यासारखे झाले आहे. मागील काही महिने मी राहिलो नव्हतो. त्यांचा अमृत महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे ठरवले होते, अर्थात अण्णांच्या परवानगीशिवाय. परंतु काळाला काही वेगळेच अपेक्षित होते आणि आता अमृत महोत्सवाच्या ऐवजी त्यांचे पुण्यस्मरण करण्याची वेळ आली आहे. अण्णांचा खूप मोठा मित्रपरिवार आहे. त्या सर्वांनी अण्णा यांच्याबद्दलच्या आठवणी आमच्याकडे पाठविल्या. तसेच आमच्या आप्त परिवारातील काहींनी अण्णांच्या त्यांच्याबाबतच्या आठवणी पाठवल्या आणि हा ग्रंथयात्री हा स्मृतिग्रंथ आकारास आला. या कामी इसाप प्रकाशनाचे संचालक श्री दत्ता डांगे यांनी हा स्मृतिग्रंथ आकारास आणला. त्यांचे आभार मानणे म्हणजे औपचारिकता होईल. तीर्थरूप अण्णा तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयात आहेतच. ते जरी शरीराने आपल्यात नसतील तरी त्यांचे आदर्श आपल्यासोबत आहेतच. त्यांनी दाखविलेल्या वाटेने मार्गक्रमण करणे हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरेल. रवी कडगे. ग्रंथयात्री या पुस्तकाच्या पेज नंबर 5 अनुक्रमणिका आहे. त्यासोबतच पेज नंबर 6 अनुक्रमणिका आहे. ऐकूयात लक्ष्मीकांत तांबोळी यांनी लिहिलेला एका
ग्रंथ लुब्धाचे स्मरण हा लेख. नांदेड शहरातील कडगेकाका म्हणजे एक ग्रंथलुब्ध व्यक्तिमत्व. घरोघरी जाऊन सर्वांना पुस्तके पुरवून वाचन चळवळ निरंतर चालविणारे एक आगळे ग्रंथयोगी. त्यांच्या निधनाला पुरता महिनाही झाला नाही, नांदेड शहरात ते कडगेकाका म्हणून सर्वांना परिचित होते. स्वभावाने अत्यंत रुजू वागणे, सौजन्यशील. येत्या 8 ऑगस्ट 2021 रोजी त्यांचा अमृत महोत्सव साजरा होणार होता, पण त्यापूर्वीच त्यांचं अकस्मात निधन झाले. सर्वार्थाने ते ग्रंथयोगी होते. कडगे घराण्यातील कर्ते पुरुष विमा व्यवसायातच होते. विमा व्यवसाय हा कडगे परिवाराचा जणू मनोधर्मच होता. कडगे यांचे वडील, ते स्वतः आणि त्यांचा भाऊ शिवराज विमा व्यावसायिकच आहेत. कैलासवासी बसवराज आप्पांनी मात्र स्वेच्छानिवृत्ती घेऊन ग्रंथसेवा स्वीकारली. स्वतःच्या 6000 पुस्तकांचा संचय त्यांनी नुसता करून ठेवला नाही, तर व्यक्ती, संस्था, शाळा इत्यादी ठिकाणी मोफत पुरविला. एक प्रकारे हे वाचन अभियानच म्हटले पाहिजे. माझा त्यांचा प्रत्यक्ष परिचय मी सेवानिवृत्तीनंतर नांदेडला स्थायिक झालो तेव्हा झाला. त्याआधी मी त्यांचे नाव ऐकून होतो. नांदेडला कार्यक्रमानिमित्त भेटीही घडायच्या. त्यांचा हा केवळ छंद नव्हता, तर त्याला व्यासंगाची जोड होती. कडगे यांचे व्यक्तिमत्वही तसे उत्साही होते. त्यांची भेट म्हणजे काव्यशास्त्र, विनोद यांची जणू काही पर्वणी. लौकिक अर्थाने कडगे स्वतः आणि त्यांचे कुटुंब एक समाधानी परिवार म्हणून आम्हास परिचित आहे. बसवराज यांचे एकंदर जीवन पाहता एक समाधानी परिवार असाच उल्लेख करावा लागेल. मी स्वतः नांदेडला स्थायिक झाल्यापासून कडगे यांच्या शहरातील कार्यक्रमातून भेटी होऊ लागल्या. त्यांचे सौजन्यशील व्यक्तिमत्व आणि वाचनप्रेम यामुळे ते माझे आप्त वाटू लागले. एकूण त्यांचा सहवास म्हणजे निराळ्या अर्थाने साहित्य सहवास बनला. आज त्यांच्या आठवणीतून मला स्वतःला व्यक्त होता आले, मी माझा गौरवच मानतो. प्रत्यक्ष दाद देता आली नाही, आता केवळ त्यांच्या स्मृतींना माझा प्रणाम. कष्टकऱ्यांमध्येच देव पाहणारे मामा. लेखिका सौ स्मिता रवि कडगे. मैं उस प्रभु का सेवक हूँ जिसे अज्ञानी लोग मनुष्य कहते हैं. या स्वामी विवेकानंद यांच्या विचाराप्रमाणेच माझे सासरे श्री बसवराज शंकराप्पा कडगे मामा यांनी आपले संपूर्ण जीवन सर्व प्राणीमात्रांची सेवा करण्यात घालवले. कुणीही दुःखी कष्टी झालेले त्यांना पाहवत नसे. आमच्या घरातीलच एक उदाहरण घ्या. आमच्या येथे काम करायला एक घरकाम करणारी बाई यायची. या मावशींना घरकामात माझे मामा काही ना काही मदत करायचे. जसे भांड्यामधील खरकटे काढणे, धुणे सुकवणे इत्यादी. घरी धुणे भांड्याला बाई असतानाही मामा स्वतःचे कपडे स्वतः धुवत. तसेच स्वतःचे ताट, वाटी, ग्लास स्वतः धुवून ठेवत. मामा मलाही स्वयंपाकात मदत करीत असत. आमच्या या मावशीबाईंच्या मुलांसाठीही मामा दरवर्षी वह्या व पुस्तके घेऊन देत. महात्मा बसवेश्वरांच्या कायकवे कैलास याप्रमाणे मामा कामातच किंवा कष्टकऱ्यांतच देव पाहायचे. कष्टकरी माणसातच देव असतो या धारणेप्रमाणे आमच्या घरी जेव्हाही गोडधोड पुरणपोळी वगैरे पदार्थ बनविले जात, तेव्हा प्रत्येक वेळी सर्वात अगोदर पहिले ताट मावशीबाईचे असते. मामा म्हणत, देवाला नैवेद्य नाही दाखवला तरीही चालेल, पण कष्टकऱ्यांना आधी द्यावयाचा. त्यांचा आत्मा आधी संतुष्ट करायला हवा. आमचे मामा हे नेहमी विविध सेवाभावी संस्थांशी जोडले गेले होते. राष्ट्रसेवा दल, आनंदवन मित्र परिवार, आपुलकी ग्रुप, अंधश्रद्धा निर्मूलन समितीत त्यांनी तन मन धन अर्पण करून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. घरातील कोणाचाही वाढदिवस असो, त्या निमित्ताने मामा कोणत्या ना कोणत्या अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, अंधविद्यालय इत्यादी ठिकाणी मदत देत. मामांच्या या उपक्रमामुळेच माझ्या दोन्ही मुली
कुमारी अनुष्का व कुमारी समृद्धी ह्या देखील स्वतःच्या वाढदिवसाला नेहमी कुणाला ना कुणाला तरी मदत करावी हे बघत असतात. दोघींनाही अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, बालगृह या ठिकाणी मदत देऊन आपले वाढदिवस साजरे करायला आवडतात. माझ्या दोन्ही मुलींवर मामांमुळे खूप चांगले संस्कार झालेत. मामा सुधारणावादी आणि प्रगत विचारांचे होते. त्यांनी आमचे लग्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी लावून दिले. ते म्हणत, आपल्या भारताचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर पुरुषाच्या जयंतीपेक्षा दुसरा चांगला मुहूर्त तो कुठला. माझे लग्न जमले तेव्हाच माझे पती रवी कडगे यांनी ऑफिस खरेदी केले व त्यांच्या कामाला गती मिळाली. त्यामुळे मामा मला नेहमी आमच्या घरची लक्ष्मी असे म्हणत. लग्नानंतरही त्यांनी मला ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यानंतरच्या काळात 2 मुली झाल्या. यानंतर मी इंटेरियर डेकोरेशन या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्या काळात माझ्या दोन्ही लहान मुलींना शाळेत नेऊन सोडणे, आणणे, खाऊ पिऊ घालणे हे सर्व मामांनी आनंदाने केले. कधी मला घरी यायला उशीर झाला तरीही दोन्ही मुलींना झोक्यात झोपवून झोका देत गाणे म्हणत झोपू घालीत. सर्व नातवंडावर, मुलांमुलींवर, सुनांवर व पत्नीवर प्रेम करीत. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजींच्या कवितेप्रमाणे नेहमी जगाला भरभरून देणारे माझे सासरे यांच्या छत्रछायेखाली राहण्याचे भाग्य लाभले. त्याबद्दल आम्ही ईश्वराचे कायम ऋणी आहोत. पुढचा लेख डॉक्टर सोमनाथ रोडे यांनी लिहिलेला आहे. या लेखाचे शीर्षक आहे कडगे काका, नांदेडचे सार्वजनिक काका. नांदेडच्या सार्वजनिक आणि सामाजिक जीवनातील पूजनीय साने गुरुजींच्या मातृत्वाचा भाव जागवणारं एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व म्हणून BS कडगे काकांची संपूर्ण मराठवाड्याला ओळख होती. उमद्या मनाचा दिलदार माणूस आपल्यातून अचानक निघून जावा हे अत्यंत खेदजनक घटना वाटते. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला असे म्हणतात. देवालाही अशा सज्जन, सात्विक व परोपकारी वृत्तीच्या माणसांचा मोह पडतो. त्यामुळेच कडगे काकांना देवाने त्यांच्या सानिध्यात घेतले. खरं तर हा देव न मानणारा देव माणूस कडगे काकांना बाबा आमटे, साधनाताईंच्या कुष्ठरोगी, अंध, अपंगांच्या सेवेत देवाची प्रचिती पाहावयास मिळत असे. डॉक्टर विकास आमटे, भारती आमटे व डॉक्टर प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे यांच्या समाज उभारणीच्या कार्यात देवत्वाची जाणीव होत असे. राष्ट्रसेवा दल संचलित नळदुर्ग येथील आपलं घर प्रांगणात शिकणाऱ्या व बागडणाऱ्या अनाथ मुलामुलींच्या हसण्यात, खेळण्यात त्यांना देवाचे अस्तित्व प्रत्ययाला येत असे. गेल्या 30 वर्षापासून किनवटसारख्या आदिवासी भागातील आदिवासी बंधू भगिनींची आरोग्य सेवा करण्यात कार्यरत असलेले सर्जन डॉक्टर अशोक बेलखोडे यांच्या कार्यशैलीत त्यांना देवत्वाचे पैलू पाहण्याचा आनंद मिळत असे. थोर गांधीवादी नेते व राष्ट्रीय युवा प्रकल्पाचे संयोजक डॉक्टर SN सुब्बाराव यांच्या युवा शिबिरात बाल आनंद महोत्सवात देवाचा सक्रिय सहभाग प्रत्ययात येत असे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हा सद्भाव कडगे काकांच्या जगण्या वागण्याचा मूलमंत्र होता. वाचन संस्कृतीचा सच्चा वारकरी, अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचा हा माणूस तृप्त मनाने आणि समाधानी वृत्तीने जीवन जगत होता. वाचन चळवळ विकसित करणे हा त्यांच्या विधायक कार्याचा आत्मा होता. काकाजवळ 1.5-2 लाख रुपये किमतीच्या मौलिक ग्रंथसंपदा होती. ते सतत जिज्ञासू वाचकांच्या शोधात होते. आपल्या पिशवीत 7-8 पुस्तके घेऊन वाचकाच्या घरी पायी, सायकलने, कधी रिक्षाने जात असत. त्यांना हवी असलेली पुस्तके वाचायला देत असत. त्यांचे वाचन संपल्यानंतर पुस्तके परत घ्यायला व नवीन पुस्तके त्यांना द्यायला तितक्याच उत्साहाने जात असत. त्यांच्याकडे असलेल्या जवळपास सर्व पुस्तकाचे त्यांनी बारकाईने वाचन केलेले असायचे, कारण ते पुस्तकातील महत्त्वपूर्ण आशयाबद्दल संबंधितांना माहिती सांगत असत. नांदेड शहरात वाचन संस्कृतीची चळवळ गतिमान करण्यात कडगे काकांनी दिलेले योगदान संस्मरणीय असेच आहे. एका अर्थाने त्यांचे घर म्हणजे मुक्तद्वार ग्रंथालय आहे.
वाचकाकडून एखाद्या नवीन पुस्तकाची मागणी झाल्यास पुस्तकाच्या दुकानातून जाऊन ते पुस्तक विकत घेत असत आणि त्या वाचकाची ज्ञानाची भूक भागवित असत. कडगे काकांच्या वाचन संस्कृतीच्या आनंददायी कार्याबद्दल एकदा विचार विकास वाचनालय होळी नांदेड येथे सत्कार झाला होता. त्या समारंभास मी व्यक्तिशः उपस्थित होतो. कडगे काकांच्या दुःखद निधनानंतर मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड शाखेद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करून त्यांनी केलेल्या वाङ्मयीन प्रसाराच्या कार्याबद्दल आणि पुस्तकांची गंगा घरोघरी नेल्याबद्दल विशेष आदरपूर्वक गौरव केला. शब्दाच्या सामर्थ्यामधून माणसाच्या जीवनात नवीन पहाट उदयाला येते, तसेच जीवनाला शाश्वत वाट प्राप्त होते यावर कडगे काकांचा दुर्दम्य विश्वास होता. वाचन चळवळीसाठी निरपेक्ष भावनेने कार्य करणारा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांनी मोलाचे योगदान दिले. शरीरासाठी ज्याप्रमाणे नियमित व्यायामाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे मनाची निरोगी ठेवण राखण्यासाठी ग्रंथांची गरज असल्याचे प्रतिपादन ते करीत असत. जिल्हा ग्रंथालयाला विविध उपक्रम कार्यान्वित करण्यात कडगे काकांनी मौलिक सहकार्य दिले होते. मसापच्या श्रद्धांजली सभेत प्रभाकरराव कानडखेडकर, देवीदास फुलारी, प्राध्यापक महेश मोरे, नीळकंठ पाचंगे, प्रकाशक निर्मल कुमार सूर्यवंशी इत्यादींनी दुसऱ्यांना आनंद देण्याच्या भूमिकेसाठी आणि स्वखर्चाने वाचन चळवळ वाढविण्यासाठी केलेल्या अविरत कार्याबद्दल कडगे काकांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. शहरात कवी संमेलन असो की पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम असो की व्याख्यान असो की अन्य कुठलाही सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम असो, तिथे हा वाचन दिंडीचा वारकरी हजर असणारच. सात्विकतेचे, सत्कार्याचं आणि सद्भावनेचं संचित घेऊन निरपेक्ष वृत्तीनं वाचन संस्कृतीची शिदोरी वाटतच ते आपल्यातून निघून गेले आहेत. आपलं घर ला आपुलकी परिवाराची साथ. कडगे काका नांदेड येथील आपुलकी परिवाराचे एक सक्रिय सदस्य. आपलं घर ही राष्ट्र सेवा दल पुणे द्वारा संचलित भूकंपग्रस्त भागातील अनाथ मुलामुलींची शाळा. शाळेचे नाव धरित्री विद्यालय. माजी शिक्षण मंत्री सदानंद वर्दे, माजी गृहमंत्री भाई वैद्य व ज्येष्ठ समाजवादी नेते पण्णालाल सुराणा आदींनी या उपक्रमासाठी अतोनात परिश्रम घेतले. या शाळेचे सुमारे 25 ते 30 लाख रुपयाचे अनुदान शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे सध्या संस्था आर्थिक अडचणीत असल्याचे परिपत्रक मला मिळाले. हे परिपत्रक मी कडगे काकांना पाठवले. त्यांच्या संवेदनशील मनाने लगेच आपुलकी परिवाराच्या नजरेत आणून दिली. आपुलकी परिवार दर महिन्याला एखाद्या गरजू संस्थेला आर्थिक सहाय्य करते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी कडगे काकांच्या विनंतीनुसार 10 एप्रिल 2018 रोजी आपलं घरला आर्थिक सहाय्य देण्यासाठी स्वतः BS कडगे आणि प्राध्यापक राजाराम वट्टमवार नांदेडला आले. तेथून आम्ही सर्वजण माझ्या कारणे नळदुर्गला आपलं घर संस्थेत गेलो. संस्थेच्या अधीक्षिका श्रीमती विजयाताई निवलकर व श्रीमती माधवीताई सुरवसे यांनी आमचे यथोचित स्वागत केले. त्यांनी गहू, साखर, तेलाचा डबा अशी सध्याची वसतिगृहाची निकड सांगितली. त्याप्रमाणे नळदुर्गला मार्केटमध्ये जाऊन रुपये 10,000चे वरील साहित्य संस्थेच्या अनाथ विद्यार्थ्यांच्या वसतिगृहास देऊन व त्याची रीतसर पावती घेतली. आम्ही सर्वांनी वसतिगृहात कार्यकर्त्यांसोबत भोजन घेतले व त्यानंतर आपलं घरचा निरोप घेतला. BS कडगे यांच्या पुढाकारामुळेच आपुलकी परिवाराने हा आर्थिक सहकार्याचा हात पुढे करून माणुसकीचे आगळे वेगळे दर्शन घडविले. अजून भविष्यात आपलं घरला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन कडगे काकांनी दिले. आपलं घर मधील विद्यार्थी ते खूप रमले. प्राध्यापक राजाराम वट्टमवार आणि मी स्वतः गीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यात चैतन्य निर्माण केले. आपलं घर सारख्या संस्थेस आर्थिक सहकार्य करण्याची खरी कृतार्थता वाटली, असा भाव कडगे काकांनी आपुलकी परिवाराच्या वतीनं व्यक्त केला. नाते वेदनेशी.
श्रमर्षी बाबा आमटे म्हणतात, त्याप्रमाणे वेदना हीच जीवनातील सर्वश्रेष्ठ साधना असते. तद्वतच कडगे काकांना वेदनेच्या माध्यमातूनच सर्वश्रेष्ठ आनंद व समाधान मिळत असे. बाबा आमटे, डॉक्टर विकास आमटे आणि डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या निस्सीम सेवा कार्याबद्दल त्यांच्या मनात नितांत आदराची भावना होती. खरं तर हे सेवा कार्याची दैवतेच होती अशी त्यांची श्रद्धा होती. 3 वर्षापूर्वी म्हणजे 2017 अणिंसचे प्रधान सचिव माधव बावगे सोबत मी आनंदवनात निघालो होतो. नांदेडहून कडगे काका व डॉक्टर जयश्रीताई देशमुख यांनी तात्काळ आमच्यासोबत आनंदवनात येण्याचा निर्णय घेतला. 3-4 दिवसात आनंदवनात डॉक्टर विकास आमटे, स्वरानंदनवनाचे संयोजक सदाशिव ताजने, आनंदवन हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विजय पोळ, विश्वस्त श्री सुधाकर कडू यांच्याशी मुक्त संवाद साधला. आनंदवनातील अंध, मूकबधीर व दिव्यांगाच्या वेदनेशी नाते जोडण्यात त्यांनी धन्यता मानली. आनंदवनाला वेळोवेळी 5,000 ते 10,000 रुपयाची देणगी पाठवून देत असत. परवाच त्यांनी रुपये 5,000 पाठवल्याचा व त्या देणगीची पावती मागून पाठवून दिल्याचा संदर्भ मला श्री सदाशिव ताजने व राजेश ताजने यांनी कळवला होता. अनिकेत प्रकाश आमटे यांनी हेमलकसाजवळ तलगौडा येथे अवांतर वाचनासाठी पुस्तकांची कमतरता जाणवते असे सांगताच नांदेडच्या आनंदवन प्रेमींनी, स्नेहजनांनी कडगे काकांच्या प्रेरणेने जवळपास 70 ते 80 मौलिक पुस्तके संकलित करून हेमलकसा येथे पाठवून दिली. डॉक्टर विकास आमटे व डॉक्टर प्रकाश आमटे नांदेडला आले म्हणजे आवर्जून कडगे काकांच्या घरी जाऊन त्यांचा पाहुणचार घेत असत. आनंदवनातील अनेक कार्यकर्त्यांसोबत त्यांचा नित्यनियमाने संवाद होत असे. कडगे काकांच्या दुःखद निधनाचे वृत्त कळताच डॉक्टर विकास भाऊ खूप हळहळले, सत्ततीत झाले. आनंदवनाचा सच्चा मित्र गेला अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. श्रमर्षी बाबा आमटे नेहमी म्हणत की गरजू माणसाची गरज निर्माण होण्यापूर्वी तिची संवेदनाला ज्याला लक्षात येते तोच खरा संवेदनशील माणूस असतो. बाबा आमटेंच्या या अपेक्षेला पुरेपूर उतरण्या एवढी संवेदनशीलता कडगे काकाजवळ होती. सामाजिक सांस्कृतिक चळवळीशी निगडीत असलेल्या माणसाचा आपल्या घरात सतत राबता असावा अशी त्यांची धारणा होती. कडगे काकाच्या दुःखद मृत्यूमुळे आनंदवनाच्या वेदनेशी नाते जपणारा एक करुणा घणच आपल्यातून निघून गेल्याचे प्रकर्षाने जाणवते. शुभेच्छांचा संदेश वाहक. कडगे काकांचं सर्वात प्रिय सत्कार्य म्हणजे त्यांच्याजवळ असलेल्या 4 ते 5,000 जिवलग मित्रांना जन्मदिनाच्या शुभेच्छा पाठवून देणे होय. केवळ संबंधित व्यक्तीला हार्दिक शुभकामना देऊन त्यांना समाधान लाभत नसे, तर त्या मित्राला ओळखणारे जे जवळचे मित्र, स्नेही अथवा नातलग असत त्यांना कडगे काका 1 दिवस अगोदर सांगायचे की उद्या अमुक व्यक्तीचा जन्मदिवस आहे, तेव्हा आपण आठवणीने त्यांना हार्दिक शुभेच्छा द्याव्यात, जेणेकरून वाढदिवस असलेल्या व्यक्तीला नवीन ऊर्जा मिळेल. या त्यांच्या शुभेच्छा संदेश वहनाच्या उपक्रमातून त्यांची सकारात्मक दृष्टी लक्षात येते. छोट्या छोट्या उपक्रमातून माणसातील सृजनशीलता जगवण्याचे त्यांचे कार्य म्हणजे विधायक कार्याचा आदर्श होय. कडगे काका, आता तुम्ही निघून गेल्यानंतर हजारो मित्र व स्नेहांच्या वाढदिवसाची कोणाकडे नोंद असणार? हजारो स्नेही मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापासून आम्ही कित्येक जण पोरके होणार आहोत. काका, तुम्ही नुसतीच आठवण देत नव्हता तर लगेच त्या मित्राचा अथवा नातलगाचा मोबाईल नंबर SMS द्वारे पाठवूनही देत असत. माणसातील ही स्नेहाची, जिव्हाळ्याची आणि आपुलकीची वीण घट्ट करणाऱ्या स्नेहल साथीदाराची भूमिका आपण अखेरच्या क्षणापर्यंत निष्ठेने निभावली. या तुमच्या आत्मीय व जिव्हाळ्याच्या उपक्रमास विनम्र अभिवादन. जो स्वतःसाठी जगला तो संपला आणि जो दुसऱ्यासाठी जगला तो सार्थक झाला असे म्हणतात. या अर्थाने कडगे काका तुमचे जगणे, वागणे, बोलणे हे इतरांच्या भल्यासाठी होते, म्हणून सर्वार्थानं सार्थकी व समाधानी जीवन तुम्ही जगलात. आजही मला माझ्या कानात कुण्या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी तुमचा संदेश आल्याचा भास होतोय. उपक्रमशील सर्जनचे आकर्षण.
भारत जोडो युवा अकादमीच्या वतीने भारत जोडोच्या यात्री डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी बाबा आमटे समक्ष आयुष्यभर किनवटसारख्या आदिवासी भागात आरोग्याची सेवा देईल असा संकल्प केला होता. श्रमर्षी बाबा आमटे म्हणायचे की संकल्पवीर खूप असतात, परंतु संकल्पाची पूर्तता करणारे खूप दुर्मिळ असतात. डॉक्टर अशोक बेलखोडे हे भान ठेवून योजना आखणारे आणि बेभान होऊन कार्य करणारे धडाडीचे कार्यकर्ते. अनेक आव्हानावर मात करीत त्यांनी पूजनीय साने गुरुजी रुग्णालयामार्फत किनवटसारख्या आदिवासी भागात ते 3 दशकापासून पाय रोवून उभे आहेत. कडगे काकांना या युवा सर्जनबद्दल अप्रूप स्नेह व आकर्षण होते. त्यांनी आयोजन केलेल्या भारत जोडो राष्ट्रीय एकात्मता शिबिरात आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता सक्रिय सहभाग दिला. तसेच शिबिर आयोजनासाठी आर्थिक सहयोगातही तेवढाच. उक्ती आणि कृतीमध्ये समन्वय साधण्याचा कोणताच मोका न सोडणारा एक कृतिशील कार्यकर्ता म्हणून नांदेडकरांना आणि संपूर्ण मराठवाड्याला त्यांची ओळख होती. साने गुरुजी रुग्णालयाची MIDC मधील भव्य वास्तू आदिवासींच्या सेवेसाठी तत्पर उभी राहावी अशी त्यांची सद्भावना होती. कडगे काका व डॉक्टर अशोक बेलखोडे यांची मैत्री म्हणजे 2 कर्मयोग्यांचा समन्वय होय. सृजनशील उपक्रमांशी अतूट नाट्ये मांडणारे कडगे काका असल्यामुळे ते डॉक्टर बेलखोडे यांच्या रचनात्मक कार्याशी एकरूप झाले होते हे मान्य करावे लागेल. सारांश वाचन संस्कृतीचा सच्चा वारकरी, वेदनेशी नाते जोडणारा एक सुहृदयी कार्यकर्ता, शुभेच्छांचा वर्षाव करणारा संदेशवाहक, आपुलकी परिवारातून आपलं घरला साथ देणारा सदिच्छक, उपक्रमशील सर्जनचे आकर्षण असलेला कर्मयोगी अशा बहुआयामी कार्यपैलूंनी जनमान्य झालेले नांदेडचे सार्वजनिक काका म्हणजे कडगे काका होत. नांदेडकरांना आणि संपूर्ण मराठवाड्याला कर्मयोगी काकांची सदैव आठवण येत राहणार. त्यांच्या पवित्र स्मृती जपण्यात आणि त्यांच्या रचनात्मक कार्याची कावड खांद्यावर घेऊन जगण्यातच त्यांच्या प्रती खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. यापुढील डॉक्टर जगदीश कदम यांनी लिहिलेला लेख वाचूया. बसवराज कडगे, नितळ मनाचा ग्रंथ प्रसारक. बसवराज कडगे काकांची आणि माझी पहिली भेट कधी झाली ते आता नक्की आठवत नाही, परंतु 1-2 भेटीतच त्यांचे ग्रंथप्रेम आणि साहित्य चळवळीविषयीची आस्था आमच्या लक्षात आली. पुढे बालसाहित्यिक आणि इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डागे यांच्या कार्यक्रमात त्यांची आवर्जून उपस्थिती जाणवू लागली. इसाप दरवर्षी पुस्तक प्रदर्शन भरवते. त्या कार्यक्रमात कडगे काकांची हमखास उपस्थिती असायची. ही उपस्थिती साधी नसे. आपण अलीकडे कोणती पुस्तके वाचलेली आहेत याचा पाडाच कडगे काकासमोर ठेवावा लागत असे. काका सेवा दलाच्या संस्कारात वाढलेले असल्यामुळे साने गुरुजींचा विषय त्यांच्या बोलण्यात निघत असे. साने गुरुजींच्या साहित्यातील संदर्भ ते बोलताना देत असत. माणसाला माणूस जोडल्याशिवाय देशाच्या प्रगतीचा रथ पुढे सरकणार नाही. व्यापक मानवतेच्या पायावर समाजरचना उभी करणे ही काळाची गरज आहे. बुद्ध, बसवेश्वर यांच्यासारख्या समाजसुधारकांनी जगण्याचा जो मार्ग दाखविलेला आहे तो अनुसरण्याची आज खरी गरज आहे. ज्ञान आपल्यापुरते सीमित राहू नये. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे या उक्तीनुसार कडगे काकांनी आयुष्यभर आपले वर्तन ठेवले. ग्रंथ हे आपले गुरु आहेत. ग्रंथाच्या प्रकाशनात आपण आपली वाट उजळून काढू शकतो. त्यामुळे घरोघर ग्रंथ असलेच पाहिजेत अशी त्यांची धारणा होती. त्यासाठी त्यांनी स्वतःचे सुंदर ग्रंथालय साकारले होते. आपल्या घरातील एक स्वतंत्र खोली या ग्रंथ भांडारासाठी राखून ठेवली होती. या ग्रंथालयात अत्यंत दुर्मिळ असे ग्रंथ त्यांनी जतन करून ठेवले होते. शासनाकडून कसल्याही प्रकारची अनुदान न घेता हे ग्रंथालय चालवित होते. खरे तर हे मोबाईल ग्रंथालय होते. ज्यांना कोणाला पुस्तक हवे असेल त्यांनी या ग्रंथालयात यावे आणि हवे ते पुस्तक घेऊन जावे. अर्थात त्यासाठी कसल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नसे. कडगे काका केवळ घरातच ग्रंथालय चालवत नव्हते. एका पिशवीत पुस्तके घेऊन शाळेत जात. मुख्याध्यापकांना भेटून त्यांच्या हस्ते वाचनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके देत. पुस्तक वाचल्यानंतर विद्यार्थ्याची प्रतिक्रिया घेत.
डॉक्टर सुरेश सावंत मुख्याध्यापक असलेल्या राजश्री शाहू शाळेत त्यांनी हा उपक्रम मोठ्या मनस्वीपणे राबविला. आमच्या संग्रही असलेली काही महत्त्वाची पुस्तके आम्ही कडगे काकांच्या ग्रंथालयाला भेट दिली. लेखक प्रकाशक दत्ता डांगे हे आमच्या सोबत होते. त्यावेळी कडगे काकांनी जे अनुभव कथन केले ते ऐकून या माणसाविषयीची आस्था आणि आपुलकी शतपटीने वाढली. कसल्याही प्रकारची प्रसिद्धी न करता हा माणूस किती नेकीनं ग्रंथ प्रचार आणि प्रसाराचे काम करतो आहे हे पाहून आम्ही भारावून गेलो. खरे तर कडगे काकांनी विमा खात्यात काम केल्यामुळे आयुष्याचे आर्थिक गणित कसे बसवायचे हे त्यांना सांगण्याची गरज नव्हती. मुलगा बांधकाम व्यवसायात असल्यामुळे बाकीची कौटुंबिक जबाबदाऱ्या फारशा नव्हत्या. आपला वेळ ग्रंथ प्रसाराच्या कामातच गेला पाहिजे असा विचार त्यांनी आपल्या मनात घट्ट बांधून ठेवला होता आणि त्या दिशेनंच त्यांची वाटचाल सुरू होती. कडगे काकांच्या स्वभावाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या आणि आमच्या कॉमन ओळखीच्या व्यक्तीच्या वाढदिवसाची आठवण ते आम्हाला न विसरता करून देत असत. दत्ता डांगे, भगवान अंजनीकर, R.D. साबळे, रत्नमाला साबळे, प्रभाकर थोंटे अशा कितीतरी लोकांच्या वाढदिवसाची यादी त्यांच्याकडे होती आणि ते न विसरता आम्हाला स्मरण करून देत. एका महिन्यापूर्वी कडगे काकांशी खूप वेळ बोलणे झाले. त्यावेळी ते इतक्या लवकर जातील असे वाटले देखील नव्हते. परभणीला प्राध्यापिका असलेल्या त्यांच्या भगिनीने बसवेश्वरांवर लिहिलेले पुस्तक काकांनी आम्हाला भेट दिले. त्यानंतर काही दिवसातच सकाळने प्रकाशित केलेल्या शिवाजीराव भोसले यांच्या भाषणाच्या जाडजूड पुस्तकाचे 2 खंड भेटी दाखल आमच्याकडे पाठवले. आपल्या घरातील पुस्तके वाचणाऱ्यांच्या हातात पडावेत याकडे त्यांचा विशेष कल असे. त्याच उद्देशानं ही पुस्तके आमच्याकडे आली होती. आपण ग्रंथालय सुरू केले, परंतु आपल्या पश्चात त्याचे काय होणार या विचाराने ते कधीकधी व्यथित होत. नवी पिढी मोबाईल संस्कृतीमध्ये अडकत चालल्यामुळे वाचन कमी होत चालले आहे अशी खंतही ते अलीकडे बोलवून दाखवित. अर्थात ते खरेही होते. येणारी पिढी ग्रंथ वाचनापासून कितीतरी दूर जाईल हे सांगता येत नाही. कडगे काकांसारखे ग्रंथप्रेमी लोक पुढे आले तरच ग्रंथ चळवळ जिवंत राहू शकेल. 18 जून रोजी दत्ता डांगे यांच्याकडून कडगे काकांच्या निधनाची बातमी समजली. काही दिवसापूर्वीच मोबाईलवरून काकाशी संवाद झाला होता, त्यामुळे या बातमीवर विश्वास बसला नाही. कोरोना काळात अशा धक्कादायक बातम्या कानावर पडल्या म्हणजे काही सुचेनासे होते. आताही तसेच झाले. डांगे यांच्याशी कडगे काकांशी नुकत्याच झालेल्या संवादाचा सार शेअर केला. एका नितळ मनाच्या ग्रंथप्रेमी ग्रंथप्रसारक माणसाच्या सहवासाला आपण मुकलो याची रुखरुख मनाला लागून आहे. कडगे काकांना भावपूर्ण श्रद्धांजली. यापुढील लेख आहे डॉक्टर भगवान अंजनीकर यांचा. या लेखाचे शीर्षक आहे चालते बोलते वाचनालय कडगे काका. ग्रंथावर अखंड प्रेम करणारे कडगे काका हे नांदेडकरांचे स्फूर्तिस्थान होते. सर्वसाधारणपणे 25 वर्षापासून मी त्यांना ओळखतो. जेव्हा जेव्हा त्यांची भेट होईल तेव्हा ते अतिशय ममतेनं चौकशी करीत, उत्साहवर्धक बोलत, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द निर्माण करीत. जे आपल्याजवळ सांगण्यासारखे आहे ते इतरांपर्यंत पोहोचवावे अशा शुद्ध भावनेतून आशीर्वाद देत, शुभेच्छा देत. विशेष म्हणजे हे सारे कडगे काका सहज जुळवून आणत. त्यांच्यातला हा आपलेपणाचा भाव मला प्रोत्साहित करी. जी व्यक्ती कडगे काकांच्या संपर्कात जाई त्यास असा मायेचा ओलावा स्पर्श जाणवेच. गेली अनेक वर्ष न थकता हा प्रवास त्यांनी निष्ठापूर्वक केला. असे करण्यामागे त्यांचा कसलाही स्वार्थ नव्हता. मिरवणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते. चांगले घडत असेल तर त्याची आवर्जून दखल घेणे आणि इतरांना त्यांच्याविषयी कल्पना देणे, चांगुलपणाचे वातावरण निर्माण करणे यातच ते अधिक रमत. नांदेडच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कडगे काका या विशेष नावाने सर्व परिचित होते. शहरातील प्रत्येक कार्यक्रमास ते आवर्जून उपस्थित राहत. त्यांचे वास्तव्य विसावनगर येथे असल्यामुळे चालतच कुसुम सभागृह येत. 75रीत प्रवेश केल्यानंतरही त्यांच्यातला असा उत्साह पाहून त्यांच्याविषयी अभिमान वाटे. काहीतरी उरकावे असे ते करीत नसत. त्यांच्यात घाई नसे. हे घेऊ का ते घेऊ अशी सरमिसळ नसे. जे घेऊ ते आनंदाने घेतले पाहिजे अशी त्यांची भूमिका असे.
म्हणूनच त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाच्या छटा सदा झळकत असल्याचा भास होई. विशेषतः प्रत्येक समाज प्रबोधन व्याख्यानात जाणीवपूर्वक हजेरी लावत. कार्यक्रम केव्हाही सुरू होते मात्र अर्धा तास अगोदर येऊन सभागृहात बसत. अनेकांच्या भेटी घेतात, चर्चा करत, हितचिंतक या नात्याने चौकशी करत. अर्थात चौकशी कधीही कोणाचे मन दुखवेल असे भाष्य चुकूनही करत नसत. कार्यक्रमाचा आस्वाद घेत कार्यक्रम संपल्यानंतर ते घराकडे परतण्याची घाई करत नसत. शांतपणे ते घर जवळ करीत. कडगे काका म्हणजे एका सामाजिक बांधिलकीच्या धुंदीत जगणारे व्यक्तिमत्व. म्हणूनच कंटाळा, आळस त्यांच्या आसपासही फिरत नसे. कडगे काकांच्या व्यक्तिमत्वाला विविध पैलू होते. ते वाचन चळवळीचे खरे सूत्रधार होते. आजची मुले ही राष्ट्राचे शिल्पकार आहेत. त्या मुलांवर योग्य संस्कार व्हावेत यासाठी त्यांच्यापर्यंत संस्कारक्षम पुस्तके पोहोचवली पाहिजेत. वाचन संस्कृती वाढली पाहिजे, ती तळागाळापर्यंत मिसळली पाहिजे यासाठी ते स्वतः धडपड करीत. कोणाच्या सहकार्याची मदतीची अपेक्षा न करता एकटेच हा वाचनरथ हाकत. स्वतःच यात पुढाकार घेत चांगली चांगली पुस्तके जाणकाराकडून गोळा करत गरज पडल्यास उत्तम उत्तम पुस्तके खरेदी करून मुलांच्या घरी जाऊन त्यांना देत. वाचण्यास प्रवृत्त करत त्यांना वाचनात गुंतवत. सुमारे 25 वर्षापूर्वी विशेष म्हणजे पुस्तकांची एक पिशवी घेऊन सायकलने फिरणारा हा पुस्तक तपस्वी सर्वांचे लक्ष वेधून घेई. लोक काय म्हणतील याची ती फारशी फिकीर करीत नसत. मुले पुस्तकात रमली पाहिजेत एवढेच त्यांना वाटत होते. चांगली पुस्तके मुलांसाठी नेऊन देणं, वाचन झाले की ती परत घेणं आणि ती इतरांना वाचनासाठी देणं हे सारे काम कडगे काका आवडीने करीत. एक छंद म्हणून, मुलाविषयी आत्मीयता म्हणून ते हे कार्य आनंदाने करीत. त्यांचे वय थकले होते. इच्छा असूनही मुलापर्यंत पोहोचू शकत नव्हते. तरीही आजही त्यांचे प्रयत्न थांबलेले नव्हते. वाचन चळवळ विकसित व्हावी यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. म्हणूनच कडगे काका म्हणजे जणू एक चालते बोलते वाचनालय होते. कडगे काकांचे हे असे पुस्तक प्रेम आणि वाचन संस्कृती टिकून राहावी यासाठी घेतलेली धडपड पाहून मी प्रभावित झालो. मी त्यांच्या संपर्कात आलो आणि त्यांच्यात गुंतत गेलो. मी मुलासाठी संस्कारक्षम साहित्य लिहितो याचे ते खूप कौतुक करीत. संस्कारक्षम साहित्य निर्मिती ही एक प्रकारची समाजसेवाच आहे असे आग्रहाने समजावून सांगत. ते प्रत्येक भेटीत म्हणत, डॉक्टर साहेब तुम्ही जे लिहिता ते मुलांसाठी फार आवश्यक आहे. अशा लेखनाची खरी गरज आहे. खूप लिहा, मुलांपर्यंत पोहोचवा. त्यांच्या सांगण्यात जिव्हाळा असतो. त्यांचा प्रत्येक शब्द आतून बाहेर पडे म्हणून थेट काळजाला भिडे. मला चांगले आठवते, अंदाजे 15 वर्षापूर्वी त्यांनी पूर्ण वेळ वाचन संस्कृतीसाठी स्वतःला झोकून दिले होते. ते एकदा माझ्या घरी आले होते. फोनद्वारे येणार असल्याची कल्पना दिली होती. पुस्तकांचा संच यासंबंधी बोललेही होते. आम्ही पहिल्या मजल्यावर राहत होतो. आहेत का डॉक्टर साहेब म्हणतच पायऱ्या चढत बैठकीत आले. त्यांच्यासोबत सहकारी होते. आवाज ऐकता क्षणी मी बाहेर आलो. त्यांचे स्वागत करीत म्हणालो, मीच आलो असतो तुमच्या भेटीला. असं कसं डॉक्टर साहेब, अहो तुमचा वेळ महत्त्वाचा. मला मात्र चुकल्यासारखं वाटलं. डॉक्टर साहेब म्हणण्यातही आपुलकीची स्वर ओथंबलेला जाणवायचा. लगेच त्यांनी विषयास हात घातला. ते म्हणाले, मला तुमच्या पुस्तकाचा एक संच पाहिजे. मी प्रदर्शनातून तुमचे काही पुस्तके विकत घेतली आहेत. मला पुस्तके खूप आवडली. मुलांना वाचनासाठी दिली, त्यांनाही आवडली. म्हटलं लेखकाकडूनच एक संच खरेदी करावा. फोनवरून मला संचासंबंधी माहिती दिली होती, परंतु मी सप्रेम भेट द्यावे म्हणून एक संच तयार करून ठेवला होता. मी माझ्यातच घुटमळत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच ते म्हणाले, सांगा संचात पुस्तके किती आहेत आणि संचाची एकूण किंमत किती आहे. आमच्या पुस्तकाचा एक संच आहे, असंच तुम्हाला भेट द्यावे या हेतूने तयार केला होता. भेट नको, किंमत सांगा. हे सारे लिहायचं म्हणजे साधं काम नाही आहे. सांगा. संचाची एकूण किंमत 1600 रुपये, मात्र आम्ही वितरकांना 1800 रुपये देतो. ठीक आहे असे म्हणत त्यांनी खिशातून 1800 रुपये काढले. माझ्या हातात देत म्हणाले, गरज पडल्यास आणखीन काही संच विकत घेऊ. बसा ना, घाई कशासाठी. घाई नाही, निवांत नंतर येईन. तुम्ही घरी आल्यास आम्हाला आनंदच होईल. पहा जमतं का. येत जात राहिलं तर संपर्क वाढतो. असे म्हणतच पायऱ्या उतरत गेट बाहेर पडले. असे हे कडगे काका सतत भावविश्वात रमत, परंतु केवळ कल्पनेच्या खोळ्या समजुतीवर तरंगत नसत. त्यांना व्यवहाराचे भान असे. जगण्याकडे
जगाकडे पाहण्याचा विशिष्ट दृष्टिकोन असे. सकारात्मक विचाराची बैठक होती, म्हणूनच त्यांचा प्रवास अखंडपणे उत्साहाच्या भरात कार्यरत होता. कडगे काकांचा संपर्क खूप दांडगा होता. ते दररोज पहाटे उठत नित्यनियमाने योगासन करत. त्यांचे आज वाढदिवस आहे तर त्यांना आवर्जून फोन करून शुभेच्छा देत. एवढेच नाही तर संबंधितांना त्यांच्या वाढदिवसाची कल्पना देत आणि फोनद्वारे शुभेच्छा देण्याची सूचना करत. माणूस वयाने लहान की मोठा हा त्याच्या लेखी गौण प्रश्न असे. ते समवयस्क माणसाशी जसे बोलत तसेच ते तरुण लेखक कवीशी संवाद साधत. खरं तर यातून त्यांना काय साधायचे होते? संपर्क वाढवून कोणता फायदा घ्यायचा होता? स्वार्थ हेतू ठेवून कोणतीच कृती केली नाही. निव्वळ शुद्ध भावनेतून ते संबंध ठेवत. वाचण्यात बोलण्यात निर्बलपणा असला पाहिजे असे त्यांना मनापासून वाटे. आज माणूस माणसापासून दूर जात आहे. तो संबंध ठेवण्यास टाळाटाळ करतो, एकटेच दूर राहणे अधिक पसंत करतो. आणि असे झाले तर आपण दिशाहीन भरकटत राहू. तेव्हा माणसातील संपर्क असणे आवश्यक आहे. जे चांगले आहे ते टिकवले पाहिजे, ते इतरांना वाटले पाहिजे. म्हणून माणसात संवाद वाढला पाहिजे. कडगे काका म्हणूनच माणसाच्या सहवासात मिसळत. कडगे काका प्रत्यक्ष मार्गदर्शन करत नसत, परंतु त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांचे म्हणणे सूचित करत असत. कडगे काका म्हणजे सर्वांना चांगुलपणाची दीक्षा देणारे समाजसेवक होते, एवढे मात्र नक्की. कडगे काका प्रत्येक ठिकाणी जातात, त्यात सहभागी होत आणि काम संपले की समाधानी वृत्तीने घरी परतत. शासकीय ग्रंथालयातील कोणताही कार्यक्रम असो ते आवर्जून उपस्थित राहत. मान प्रतिष्ठा या पलीकडे त्यांचा सहभाग असे. एक नैतिक जबाबदारी समजून सहभाग नोंदवत, आनंद देत आणि आनंद घेत. एवढे असूनही ती प्रसिद्धीपासून स्वतःला खूप दूर ठेवत. त्यांच्या संदर्भातील एक बातमी माझ्या वाचनात आली होती. उमरगाजवळ असलेल्या आपले घर या शैक्षणिक संस्थेला आर्थिक मदत दिली. विशेष म्हणजे अशी आर्थिक मदत वर्षातून एखाद्या अनाथालयास, वृद्धाश्रमास मदत करीत. मी त्यांना या संदर्भात विचारले तेव्हा त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले. स्मित हास्य करत म्हणाले होते, आम्ही काय थोडीफार आर्थिक मदत करतो, जेवढे आम्हाला झेपेल तेवढे देतो. यात मी फक्त वाहक आहे. आमचे काही जणांचे मंडळ आहे, तेच हे कार्य करतात. मात्र प्रत्येक वर्षी या संस्थेस धान्य किंवा वस्तुरूपात सहकार्य करतो. असे हे कडगे काका खूप काही करूनही त्यावर भाष्य करीत नसत, कार्याची जाहिरातबाजी करत नसत. कडगे काका यांचा हा कार्यरथ अखेरपर्यंतही चालूच होता. कोरोना महामारीमुळे सर्वांचे जगणे अवघड झाले आहे. कडगे काकांनी स्वतःला घरात बंदिस्त करून घेतले होते. घरातूनच ते फोनद्वारे इतरांशी संपर्क ठेवत संवाद साधत. डॉक्टर साबळे यांच्या निधनानंतर माझा सत्यप्रभात साबळे विषयीचा लेख प्रकाशित झाला. तो लेख वाचून कडगे काका माझ्याशी 5-10 मिनिट बोलले. आपण एका डॉक्टर साबळेसारख्या ज्ञानर्षींना सांभाळण्यात आपण कमी पडलो. गेली 50 वर्षे ज्ञानदान करणारे डॉक्टर साबळे यांचा आपण सन्मान केला नाही, अशी त्यांनी यानिमित्त ज्ञाननिष्ठेची होत असलेली हेळसांड व्यक्त केली होती. कडगे काका 75रीतही व्यक्त होत. त्यांचे असे व्यक्त होणे आमच्यासारख्यांना ऊर्जा देई. म्हणूनच कडगे काका सर्वांना आपले वाटत, आपल्यातले वाटत. कडगे काकांचा अमृत महोत्सव जवळ आलेला होता, पण तत्पूर्वीच त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. यानंतरचा लेख लिहिला आहे प्राध्यापक राजाराम विठ्ठलराव वट्टमवार. या लेखाचे शीर्षक आहे कडगे काका, सहिष्णुता तुमचे नाव. ज्या घरात बासरीचा निनाद ऐकू येतो तो मंगलध्वनी म्हणजे बसव शांता. रवींद्राचा आवाज आणि स्मिताची सिद्धी हंस पक्षी असणारा, बागडणारा व स्वच्छंदी हंस पक्षी त्याच्यासमोर दूध आणि पाणी ठेवताच दुधाचे अंश प्राशन करतो व पाणी अलगद बाजूला ठेवतो. हंस पक्षी मोत्याचा चारा खातो म्हणतात. हंसाचे सहजीवन तरी किती आनंदी. एकदा जोडी जमली की ती कायमचीच. किती आदर्श. दोन्हीपैकी एखादी ताटातूट झाली तर ती कायमचीच.
आहार शाकाहारी व जीवन आदर्श. राजहंसाचे जीवन म्हणजे पातिव्रत्य, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. कडगे काका हे आदर्शाचे महामेरू. त्यांचा ध्येयवादी कंठ केव्हा मुक्त होईल हे सांगता येत नाही. विद्यार्थ्यासाठी तर कडगे काका म्हणजे वाचनाचे आदर्श. घरोघरी जाऊन वाचनासाठी पुस्तकं देणे हा त्यांचा छंदच होता. दररोज पुस्तकातील एक पेज वाचले तर 30 दिवसात 30 पेजेस होतात. आणि मस्त प्रश्नही विचारत, बरोबर आहे की नाही असा हिशोब केला तर वर्षाचे किती पेजेस होतात आणि पुन्हा प्रश्न बरोबर आहे का नाही हे विचारायचे. शांता बसव किती छान जोडी. कडगे काकांना आठवल्यानंतर त्या गीताची आठवण येते. एका तळ्यात होते बदके पिले अनेक, त्यात एक होते वेडे कुरूप एक. कोणी त्यास खेळावयास घेईना, एकदाचे ते वेडे एक कुरूप वेडे एक. एकटा ते वेडे पिल्लू पाण्यात पाहते, तर ते असते राजहंस एक. आम्ही एकदा लातूरला ज्येष्ठ बंधूच्या पुण्यतिथीनिमित्त चाललो होतो. बसमध्ये एक तरुण चुना आणि तंबाखू खात होता. कडगे काका त्याच्याजवळ गेले आणि चुन्याची डबी आणि तंबाखू त्याच्या हातातून मागून घेतली आणि बसच्या खिडकीतून फेकून दिले आणि त्या तरुणाला म्हणाले की चुना आणि तंबाखूचे पैसे देतो. तो तरुण खजील झाला आणि म्हणाला, काका अगोदरच भेट झाली असती तर इतके दिवस वाया गेले नसते. भाग्यानेच महापुरुषाची भेट होते. ज्येष्ठ नागरिक असूनही पूर्ण तिकीट काढत, एवढेच नाही तर माझेही तिकीट काढत. कडगे काका म्हणजे आनंद यात्री होते. त्यांच्या सानिध्यात संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आनंदाची डोही आनंद तरंग. कडगे काकांचा फोन आला की सुचिराचा फवारा सुगंधित करतो. जीवन हे आनंदी आहे असे ते म्हणतात. जीवन हे सुंदर आहे. परमेश्वराने कितीतरी आनंदाचे प्रसंग निर्माण केले आहेत. संदीपनी ऋषीच्या आश्रमातून शिक्षण पूर्ण करून श्रीकृष्ण निघण्यास तयार होतात तेव्हा संदीपनी ऋषी म्हणतात, श्रीकृष्ण काहीतरी माग. मला माहीत आहे तू परिपूर्ण आहेस, पण गुरुची इच्छा म्हणून माग. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, मातृहस्तेच भोजनम, एवढेच मला पूर्ण होते. कडगे काकांकडे गेले की मातृहस्तेच भोजनम काय असते हे कळत असे. खाऊ घालण्यात जो आनंद आहे तो मिळे. कडगे काका हे सहिष्णू होते. मी लातूरला त्यांच्यासोबत होतो. तिथे त्यांची आत्या भेटली. कडगे काकांनी आत्याला वंदन केले आणि औषधासाठी काही पैसे दिले. मी म्हणालो, आत्याला चिरंजीव आहे म्हणताना तेव्हा कडगे काका म्हणाले, त्यांचे कर्तव्य ते पालन करतो, माझे कर्तव्य मी पालन करतो. याच्यापेक्षा कुणाची वेगळी सहिष्णुता असू शकते. आणि मग शब्द आठवतात, माणसाला माणसाने माणसाप्रमाणे वागवावे हीच मानवतेची पूजा, हीच सहिष्णुता. आपुलकी ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न असतो. आर्थिक मदत नाममात्र असली तरी एक सात्विक समाधान फार मोठे असते. अशीच एकदा मदत घेऊन प्राचार्य डॉक्टर सोमनाथ जिरोडे सरांना घेऊन आम्ही नळदुर्ग येथील राष्ट्रसंवादकाच्या उपक्रमास भेट देऊन आलो. डॉक्टर सोमनाथ जिरोडे सर असल्यामुळे भारत जोडो या घोषणाने असं म्हणतं दुमदुमून गेला. त्या विद्यार्थ्यांना आकाशा एवढी माया करणारे कडगे काकासारखे महान कार्यकर्ते दिसले. किल्लारीच्या भूकंपातून उभा राहिलेला तो प्रकल्प आहे. परतत असताना आम्ही सद्गतीत झालो होतो. मुलं हात वर करून म्हणत होती, हम होंगे कामयाब एक दिन, मन में है विश्वास, पूरा है विश्वास. कडगे काका म्हणत, मन करारे प्रसन्न सिद्धीचे कारण सौ स्मिताताई व सौ प्रीतीताई ह्या तर पिंगा घालणाऱ्या फुलराण्या, अनु एका आणि समृद्धी ही तर फुलपाखरे. रवी कडगे व राहुल कडगे यांनी तर कर्तृत्वाचा झेंडा फडकविला. घरात शांत रस असेल तर आनंदी आनंद. मिल्टनने शांत रसाचे महत्त्व सांगितले आहे. शांता मॅडम घरात जल्लोष निर्माण करतात. कडगे काका म्हणत, एक तुतारी द्या मज आणून फुंकीन मी ती स्वप्नांची दीर्घ तिच्या किंकाळीने भेदून टाकीन सर्व गगनी. कडगे काकांकडे पाहिले की एका अभंगाची मुद्दाम आठवण येते. परमेश्वर कोणता असतो बघा.
कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल विटेवरी कानडा विठ्ठल, कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल हृदयेश्वर, कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल रूप सावळा, कानडा विठ्ठल पाहिला डोळा, कानडा विठ्ठल चंद्रभागेतिरी, कानडा विठ्ठल पहावा विठ्ठल. आणखी असेही शब्द आहेत. कानडा विठ्ठल कर्नाटकू किती रूप हे सुंदर. पुढची आदरांजली आहे देवीदास फुलारी नांदेड यांची. काकाश्री कडगे बाप आणि माय ग्रंथातली साथ दाखवली, मुलांना दाखवली शब्दांची पहाट, सापडली वाट संस्काराची. जन्म दिनांकाच्या डायरीत नोंदी, आनंदाची नांदी घरोघरी. जमले हे कसे शत्रू नाही कोणी, मृदू होती वाणी वात्सल्याची. पुस्तकाची गंगा झाली आता शांत, झोपला निवांत ग्रंथ करू. पुढचा लेख लिहिला आहे देवदत्त साने. या लेखाचे शीर्षक आहे वाचन संस्कृतीचे आधारस्तंभ कडगे काका. 71वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1998 मध्ये परळी वैजनाथ येथे संपन्न झाले. प्रसिद्ध विनोदी लेखक द मा. मिरासदार हे संमेलनाचे अध्यक्ष होते. नांदेडचे बरेच साहित्यप्रेमी या संमेलनाला उपस्थित होते. आम्ही सर्व मित्रमंडळी सकाळीच परळीला पोहोचलो. दिवसभर अनेक मित्रांच्या गाठीभेटी झाल्या. मला मात्र दुसऱ्या दिवशी सुट्टी नसल्याने रात्रीच परत यायचे होते. आम्ही उद्घाटन सत्र आणि अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर पुन्हा नांदेडला येण्यासाठी परळी बस स्टँडवर पोहोचलो. गाडी यायला खूप उशीर असल्याने खाली पेपर अंथरून बैठक मारली. तेवढ्यात तिथे नांदेडला निघालेले अजून एक गृहस्थ आमच्या ग्रुपमध्ये आले. संमेलनातील बुक स्टॉलमधून खरेदी केलेल्या अंदाजे 15-20 पुस्तकांचा गठ्ठा त्यांच्या हातात होता. त्यांनीही खाली पेपर अंथरला आणि त्यावर बसले. मग बराच वेळ गप्पा झाल्या. विषय अर्थातच वाचक चळवळीचा होता. सडपातळ देहयष्टी, वय साधारणपणे 50च्या आसपास असावे. पण पुस्तक वाचन संस्कार या विषयावर ते अत्यंत तळमळीनं बोलत होते. शालेय विद्यार्थी आणि तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून त्यांच्यावर उत्तम संस्कार कसे करता येतील हाच त्यांच्या बोलण्याचा केंद्रबिंदू होता. हळूहळू बोलता बोलता त्यांचा परिचयही होत गेला. त्या गृहस्थाचे नाव होते श्री PS कडगे. स्वतःबद्दल ते काहींना जास्त सांगत नव्हते, फक्त वाचन चळवळीवर भाष्य करीत राहिले. आम्हा सर्वांनाच एक सच्चा पुस्तकप्रेमी भेटल्याचा आनंद झाला. तेवढ्यात नांदेडकडे जाणारी गाडी आली. आम्ही सर्व गाडीत बसलो आणि कडगे काकांशी भरपूर गप्पा मारीत परळी नांदेड प्रवास संपवला. आमचा निरोप घेताना माझे ऑफिस ITI जवळ आहे, मला केव्हाही भेटायला या असे म्हणाले. मात्र आम्ही काही त्या ऑफिसमध्ये गेलो नाही, पण काकांची दर आठवड्याला कुठे ना कुठे भेट होत राहायची. ते सर्व्हिसला कुठे होते, राहत कुठे होते वगैरे चौकशी कधीच केली नाही, पण ते LICचे काम करायचे एवढेच माहीत झाले. हळूहळू त्यांचा परिचय वाढत गेला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातील थोरपणा समजत गेला. कुठे बोलण्याची संधी मिळाली तेथे तळमळीनं प्रबोधन करणे हे त्यांचे जीवनव्रत होते. एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याप्रमाणेच त्यांची जीवनशैली होती. एकदा वेळ मिळेल तेव्हा घरी या असे मात्र प्रत्येक वेळी बोलत. विचार केला एवढ्या जिव्हाळ्याने आपल्याला घरी बोलावत आहेत तर एकदा जावेच. त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलो. सोमेश कॉलनीमधला प्रसिद्ध आर्किटेक्ट श्री रवी कडगे यांचा प्रशस्त बंगला. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेलो. दरवाजावर असलेली बेल वाजवली. वरून काकांचा आवाज आला, या वर या. काका बैठकीत बसले होते. सुंदर सजावट असलेली रूम, भरपूर वाचन साहित्य. थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर काकांनी त्यांच्या पुस्तक संग्रह दाखवण्यासाठी तळमजल्यावर नेले. एखाद्या वाचनालयात असावी अशी तशी पुस्तके त्यांच्या संग्रही होती. वेगवेगळ्या विषयावरील अमूल्य असा तो पुस्तकाचा साठा होता. ती पुस्तके वाचकांना घरी न्यायला देत असत. कधी लागली तर पुस्तके घेऊन जा असे मात्र त्यांनी मला जाताना आवर्जून सांगितले. खरोखर सर्व पाहून त्यांच्याबद्दलचा आदर मात्र दुणावत गेला. स्वतःच्या कारणे फिरण्याची क्षमता असलेले कडगे काका सायकलच्या कॅरीवर पुस्तकाचा गठ्ठा घेऊन जाताना अनेकदा दिसत. वाचकांना घरी जाऊन पुस्तक देणारे ते एकमेव सेवाव्रती असावे.
एकदा नांदेड जिल्हा ग्रंथालयात भेट झाली. पुस्तके बदलण्यासाठी आले होते. नेहमीप्रमाणे पायी आले होते. मी जाताना म्हणालो, मी तुम्हाला घरी सोडतो. ते म्हणाले, श्रीनगरला सोडा. मग आम्ही दोघे श्रीनगरला आलो. काकांच्या हातात 4-5 पुस्तकांची पिशवी होती. मग श्रीनगरला राहणाऱ्या एका निवृत्त आणि वयोवृद्ध अधिकाऱ्याकडे गेलो. ते झोपूनच होते. काकांनी त्यांना 4 पुस्तकं दिली. थोड्या वेळ गप्पा मारून आम्ही तिथून निघालो. एखाद्या वयोवृद्ध माणसाला वाचनासाठी नियमितपणे पुस्तके नेऊन देणे हे काम फक्त कडगे काकांनीच केले असेल. काकांचे वाचन भरपूर होते. स्वतः वाचन करावे आणि दुसऱ्यांना वाचनाची गोडी लावावी हे त्यांचे ध्येय असे. साधी राहणे, उच्च विचारसारणी, स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देणे ही त्यांची जीवनशैली होती. समाज प्रबोधन करीत राहणे हे त्यांचे अखंड व्रत होते. ग्रंथालय आणि ग्रंथालय चळवळीत त्यांना विशेष रस होता. विविध सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती असे. अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध आणि योगदान होते. चांगली माणसे जोडत राहणे, त्यांच्याशी फोनद्वारे सतत संपर्क ठेवणे हेही त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. आपल्या मित्रपरिवारातील सर्वांचे जन्मदिनांक त्यांच्या डायरीत नोंदवलेले असत. ज्याचा वाढदिवस असेल त्याला ते आवर्जून शुभेच्छा देत. एवढेच नाही तर त्या क्षेत्रातील 10-15 मित्रांना फोन करून सांगत, आज अमुक अमुक व्यक्तीचा वाढदिवस आहे, त्यांना फोन करून शुभेच्छा द्या. एकदा त्यांना म्हटले की तुम्ही शुभेच्छा दिल्यात त्यात आनंद आहे, पण इतरांना कशाला सांगता? ते म्हणाले, त्यांना आठवण करून देणे माझे कर्तव्य आहे. सामाजिक बाबतीत मात्र त्यांची विचारसारणी पुरोगामी होती. सध्या निर्माण झालेल्या वैवाहिक समस्याबद्दल बोलताना एकदा ते म्हणाले, आता जातीपाती मनात न ठेवता आंतरजातीय विवाह व्हायला हवेत, पण ते डोळस वृत्तीस ठेवून व्हायला हवे. काकांनी स्नेह जपला, तो निस्वार्थ आणि निरपेक्ष वृत्तीने जपला. अत्यंत मृदू स्वभाव आणि बोलणेही तसेच. सौम्य आणि शांत वृत्तीचे अजातशत्रू व्यक्तिमत्व असे त्यांचे वर्णन करावे लागेल. त्यांच्या जीवन कार्यावर अनेक लेख विविध ठिकाणी प्रकाशित झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या त्यांच्या अमृत महोत्सवाची कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू असतानाच काकांनी सर्वांचा निरोप घेतला. ही सर्वात दुःखद बाब. काकांचे अस्तित्व हे वाचन चळवळीचे बलस्थान होते. तरुणासाठी प्रेरणादायी होते. असे हे कडगे काका आमच्या आठवणीत कायम राहतील. त्यांच्या पुण्य स्मृतींना विनम्र अभिवादन. या पुस्तकामधील पेज नंबर 33 पासून काही दुर्मिळ छायाचित्र दिलेले आहेत. आई कलावती यांच्या कुशीत B.S. कडगे यांचे बालपणीचे दुर्मिळ छायाचित्र. B.S. कडगे व सौ शांता कडगे यांच्या विवाहप्रसंगीचे अत्यंत दुर्मिळ छायाचित्र. विवाहाच्या वाढदिवसाप्रसंगी कडगे परिवार. रक्षाबंधन प्रसंगी परभणी येथे लहान बहीण सौ श्रीदेवी आणेराव व सौ कमला हिंगमिरे यांच्याकडून राखी बांधून घेताना. वरील छायाचित्रात शुभेच्छा देताना प्राध्यापक उमा रामदास मिरजगावे कडगे. त्यांच्यासोबत त्यांच्या भगिनी घेवारे. मुलगा चिरंजीव रवी व स्मिता यांच्या विवाह प्रसंगी सोबत सौ शांता. खालील छायाचित्रात अमरनाथ यात्रेतील निसर्गाचे विहंगम दृश्य. नाथ कुमारी समृद्धी व B.S. कडगे यांच्या वाढदिवसानिमित्त औक्षण करताना सौ शांता कडगे. खालील फोटोत लहान मुलगा चिरंजीव राहुल व सून सौ प्रीती यांच्यासोबत श्री B.S. कडगे व सौ शांता कडगे. कडगे काकांच्या जीवनातील छायांकित काही सुवर्णक्षण. इसाप प्रकाशन नांदेडच्या वतीने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी दत्ता डांगे हे श्री B.S. कडगे यांचे स्वागत करताना. खालील छायाचित्रात जिल्हा ग्रंथालय नांदेड येथील कार्यक्रमात जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री सुनील हुस्से व श्री B.S. कडगे. गेवराई जिल्हा बीड येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगर्जे त्यांच्या सुविद्य पत्नीसोबत. खालील छायाचित्रात इसाप प्रकाशन नांदेड यांच्यातर्फे आयोजित ग्रंथ प्रदर्शनाची पाहणी करीत असताना. नाथ कुमारी समृद्धी हिचा वाढदिवस
किरण स्पोर्ट्स अकॅडमी येथे साजरा करण्यात आला त्याप्रसंगी. खालील छायाचित्रात जिल्हा ग्रंथालय कार्यालय येथील ग्रंथ सप्ताहा प्रसंगी नाथ कस्तुरी व कल्याणी यांचा किरगोणी कार्यक्रम प्रसंगी परिवारासोबत. खालील छायाचित्रात पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर सौ मंदाकिनी आमटे यांनी घरी भेट दिली त्या प्रसंगी त्यांचे स्वागत करताना. पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर सौ मंदाकिनी आमटे यांच्याशी चर्चा करताना. खालील छायाचित्रात लहान बंधू चिरंजीव शिवराज यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कडगे परिवार. जम्मू काश्मीरमधील हाऊस बोटमधील सहल. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विकास आमटे यांच्यासोबत चर्चा करताना सोबत मुलगा रवी व स्नुषा सौ स्मिता. अमरनाथ यात्रेदरम्यान